कुंभरास. अक्षय तृतीयेला बनतोय मालव्य राजयोग. आता गरिबी कायमची संपणार आहे. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय भाविकांनो, तुमच्या डोळ्यांतील ते अश्रू, तुमच्या मनातील ती अस्वस्थता आणि माझं चांगलं कधी होणार हा तुमचा देवाला विचारलेला प्रश्न, याचं उत्तर देणारा दिवस अखेर जवळ आला आहे. 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया हा फक्त सण नाही, तर तुमच्या नशिबाची नवीन पहाट आहे. कुंभ राशीच्या आयुष्यात तब्बल अनेक वर्षांनंतर मालव्य राजयोग निर्माण होत आहे. ज्यांनी तुम्हाला आजवर नाकारलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची थट्टा केली, त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या काळजाला स्पर्श करेल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल. जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय महालक्ष्मी लिहून आपली उपस्थिती नोंदवा. तुमची एक कमेंट तुमचं नशीब बदलण्यासाठी पहिली पाऊल ठरू शकते. मालव्य राजयोग आणि शनी 7.5चा प्रभाव. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमची रास ही शनीची रास आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही 7.5चा जो वनवास भोगत आहात तो शब्दांत मांडणं कठीण आहे. कधी पैशांची चणचण, तर कधी जवळच्या माणसांनी दिलेली फसवणूक. तुम्ही रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस कष्ट केले, पण पदरात काय पडलं? फक्त निराशा. अनेकदा असं वाटलं असेल की देवाला माझं दुःख दिसत नाही का? पण थांबा, या अक्षय तृतीयेला शुक्रदेव तुमच्या कुंडलीत मालव्य नावाचा अत्यंत शक्तिशाली राजयोग बनवत आहे. ज्योतिषशास्त्रात मालव्य राजयोग म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती आणि वैभवाचे शिखर मानले जाते. ही गरिबी, ही लाचारी आता कायमची संपणार आहे. तुमच्या रिकाम्या तिजोऱ्या आता भरायला सुरुवात होईल. ज्या भरासाठी, ज्या सुखासाठी तुम्ही तडफडलात, ते सुख आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. हा योग तुमच्या जीवनातील अंधार दूर करून सुखाचा प्रकाश घेऊन येणार आहे. विचार करा. कौटुंबिक नातेसंबंध आणि तुटलेलं मन. पैशांपेक्षाही जास्त दुःख माणसाला तेव्हा होतं जेव्हा आपलीच माणसं आपल्याला सोडून जातात किंवा आपल्याला समजून घेत नाहीत. गेल्या काही वर्षात तुम्ही हे अनुभवलं आहे. गरिबीमुळे किंवा संघर्षाच्या काळात ज्यांनी तुम्हाला निकामी ठरवलं, ज्या नातेवाईकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली, त्यांचं वागणं तुमच्या काळजाला जखम करून गेलं असेल. कित्येक रात्री तुम्ही उशी ओली होईपर्यंत रडला असाल, माझं नेमकं काय चुकलं हा प्रश्न विचारत. पण हा मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यात केवळ पैसा नाही, तर गमावलेला मान सन्मान परत घेऊन येत आहे. या अक्षय तृतीयेपासून तुमच्या शब्दाला वजन येईल. ज्यांनी तुमची साथ सोडली होती, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी पुढे येतील. पण माझ्या कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचं मन सोन्यासारखं आहे. तुमच्याकडे कपट नाही. जेव्हा तुमच्याकडे यश येईल तेव्हा अहंकार न बाळगता पुन्हा एकदा सर्वांना प्रेमाने जवळ करा. कारण तुमची हीच क्षमा करण्याची वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. तुमच्या घरात लक्ष्मी नांदण्यापूर्वी आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पती पत्नीमधील वाद संपतील आणि घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी सुरक्षा कवच बनतील. आरोग्य आणि मानसिक तणावातून मुक्ती. कुंभ राशीच्या मित्रांनो, आजवर तुम्ही पैशांच्या मागे धावताना आणि जगाच्या जबाबदाऱ्या पेलताना स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे साफ दुर्लक्ष केलं आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा घर शांत असतं, तेव्हा छताकडे बघत तुम्ही कितीतरी तास विचारांच्या चक्रात अडकलेले असता. उद्या कसं होईल? घरात कोणाचा आजारपण आलं तर काय करायचं? या काळजीने तुमच्या आरोग्यावर परिणाम केला आहे. अनेकांना सततची डोकेदुखी, निद्रानाश किंवा मानसिक थकव्याचा सामना करावा लागला आहे. पण ही अक्षय तृतीया आणि हा मालव्य राजयोग तुमच्यासाठी केवळ धन नाही, तर आरोग्य संपदा घेऊन येत आहे. शुक्रदेवाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणावाचे ढग आता विरघळू लागतील. तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल आणि एक प्रकारची नवी उभारी तुम्हाला जाणवेल. जर तुमच्या घरातील कोणी जुन्या आजाराने त्रस्त असेल, तर या काळात त्यांना योग्य उपचार मिळतील आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. लक्षात ठेवा, जोपर्यंत शरीर सुदृढ नाही, तोपर्यंत तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? मानसिक शांतता ही पैशांपेक्षा मोठी नाही का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मुलांचे भविष्य आणि पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य संपणार.
कुंभ राशीच्या पालकांनो, तुमची सर्वात मोठी भीती कोणती असते? ती म्हणजे जे कष्ट मी भोगले, जे दिवस मी पाहिले, ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. तुम्ही स्वतःचे अर्धवट राहिलेले स्वप्न तुमच्या मुलांच्या डोळ्यात पाहता. गरिबीमुळे कधी मुलांचा हट्ट पूर्ण करता आला नसेल, तर त्या बापाच्या किंवा आईच्या मनाला होणाऱ्या वेदना मी समजू शकतो. मुलांच्या फीसाठी केलेली ओढाताण, त्यांच्या चांगल्या कपड्यांसाठी स्वतःच्या इच्छा मारणं, हे सगळं आता संपणार आहे. हा मालव्य राजयोग तुमच्या मुलांच्या कुंडलीवरही सकारात्मक परिणाम करणार आहे. तुमच्या घरात आता अशी पिढी घडणार आहे जी तुमचं नाव उज्ज्वल करेल. त्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळेल. ही अक्षय तृतीया तुमच्या मुलांच्या भाग्याचा उदय ठरणार आहे. ज्या गरिबीच्या चक्रात तुम्ही आजवर अटकलेले होतात, त्या चक्रातून तुमच्या पुढच्या पिढीला बाहेर काढण्याची ताकद आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीकडे बघून जेव्हा तुमचे डोळे भरून येतील, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की देव उशिरा का होईना, पण न्याय नक्कीच करतो. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा कमेंटमध्ये माझ्या मुलांचे कल्याण होऊ दे असं नक्की लिहा. नोकरी व्यवसायातील संधी आणि मुलाचा सल्ला. आता वेळ आहे संधी ओळखण्याची. मालव्य राजयोग तुमच्यासाठी नवीन व्यवसायाचे मार्ग आणि नोकरीत मोठ्या पदोन्नतीचे संकेत देत आहे. कुंभ राशीचे लोक खूप कल्पक असतात, पण अनेकदा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ते मागे राहतात. आता मागे हटण्याची वेळ नाही. ही अक्षय तृतीया तुम्हाला संधीचं सोनं करण्याची ताकद देणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल, तर डोळे मिटून लक्ष्मीचं नाव घ्या आणि कामाला लागा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा यश मिळतं तेव्हा पाय जमिनीवर असावेत. शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत. त्यांना खोटेपणा आणि आळस अजिबात आवडत नाही. त्यामुळे हा सुवर्णकाळ सुरू झाला असला तरी कष्टाची साथ सोडू नका. तुमच्या आयुष्यात आता असा एक चमत्कार घडणार आहे जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. कदाचित एखादी जुनी मालमत्ता विकली जाईल किंवा रखडलेले पैसे अचानक परत मिळतील. ही ईश्वरी संकेत आहेत की आता तुमचे वाईट दिवस संपले आहेत. अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि छोटे उपाय. या पवित्र दिवशी तुम्ही जे काही कराल त्याचा क्षय कधीच होत नाही, म्हणूनच याला अक्षय म्हणतात. या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी छोटीशी का होईना पण सोन्याची किंवा चांदीची वस्तू घरी आणावी. जर ते शक्य नसेल तर किमान थोडे धणे किंवा खडीसाखर विकत घ्या. तुमच्या कष्टाला आता भाग्याची जोड मिळणार आहे. तुमच्या मनात जी भीती आहे, जी असुरक्षितता आहे, ती आता काढून टाका. स्वतःवर विश्वास ठेवा. कुंभ राशीचे लोक मनाने अत्यंत हळवे आणि प्रामाणिक असतात. तुम्ही नेहमी दुसऱ्याचा विचार केला, पण आता वेळ आहे स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी उभं राहण्याची. ही स्क्रिप्ट फक्त शब्द नाहीत, तर तुमच्या यशाची ग्वाही आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला असं वाटतंय की आता खरोखरच वेळ बदलली पाहिजे? तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग कोणता होता जो तुम्हाला आजही रडवतो? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो. भावनिक साध. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे, हे जग तुमची प्रगती बघून थक्क होणार आहे. तुमच्या डोळ्यांत आता दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू असतील. ज्या हातांनी आजवर मदत मागितली तेच हात आता इतरांना मदत करतील. इतकी श्रीमंती शुक्र आणि शनिदेव तुम्हाला देणार आहेत. डोळ्यांतील अश्रू पुसा आणि विश्वासाने समोर बघा. या अक्षय तृतीयेला तुमच्या नशिबाची कवाडं उघडणार आहेत. तुमची ही गरिबी, ही दुःख आता फक्त आठवणी बनून राहतील. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचं घर सोन्या नाण्याने भरून जाऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर जय स्वामी समर्थ लिहून व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मित्रांना शेअर करा. तुमचं एक शेअर कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतं. धन्यवाद. शुभम भवतु. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाऊ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.